नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ॲग्रिकॉस कुशाल सोनवणे. मी आलेलो आहे आज चांदवड तालुक्यातील मालसाने गावात आहे. भाऊंना तुम्ही ओळखलं असेल, त्यांचा आपण 6 व्हरायटी होती उन्हाळ्यामध्ये, बरोबर आहे ना? हो. त्यांचा साधारण 1.5 एकरचा प्लॉट होता आणि 1.5 एकरच्या प्लॉटमध्ये 2300 कॅरेट उत्पन्न घेतलं. 2-3 खुडे तोडले नाही, कारण नंतर मार्केट राहिलं नव्हतं. एप्रिल मेला खूप डाऊन हो, परिस्थिती होती, बरोबर आहे? 60-70 रुपये कॅरेट 60-70 रुपये कॅरेट जात होतं. तरी देखील अशा कंडिशनमध्ये होणारा खर्च आपण काढून दिला आणि त्यानंतर त्यांचा जो काही प्लॉट होता, त्या प्लॉटची स्थिती जर तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघितला तर काय कंडिशन होती प्लॉटची? प्लॉटची कंडिशन अशी होती का 1 महिना प्लॉट जागेवर थांबलेला होता, म्हणजे जुन्या प्लॉटच्या जागेवर लावलेला होता. आहे तसं प्लॉटवर कंडिशन प्लॉट लावले, बरोबर आहे. हं. त्याने तणनाशक मारल्याने ते झाडच डळत नव्हते. पूर्णपणे टोमॅटोचे. हो, स्ट्रेस मध्ये गेलो होतं, स्ट्रेसमध्ये फुटतच गेलेलो. नव्हतं. हो, जे की आपण त्या व्हिडिओ मध्ये पण दाखवलं होतं मागच्या हो. वेळेस. 1 महिन्यानंतर तुमचं प्रोडक्ट वापरल्यानंतर हं. चांगला फुटवा बिटवा 8-10 दिवसात, शेवटपर्यंत 15 दिवसात बांधणीला झाला प्लॉट. जे न म्हणणारे होते ते काय म्हटले शेवट? 1 नंबर प्लॉट बरोबर आहे. हो. त्यांचं बघून त्यांच्या मित्रांनी मार्गदर्शन घेतलं आणि दुसरी खूप गोष्ट मित्रांनी कॉल करून माझ्याकडून नंबर घेतला बरोबर तुमचा, या वर्षी प्लॉट रजिस्टर केले केलेच आहे. आणि मित्रांनो 100% त्यानंतर त्यांनी पण आता 2 एकर शिमलाचा प्लॉट आहे, बरोबर आहे ना? हो, शिमला व्हरायटी कोणती आपली? आशा व्हरायटी आहे. अशा व्हरायटी. सर्वप्रथम हो. तुमची ओळख सांगा आता. माझे नाव सुनील केशव बोरगुडे, राहणार मालसाने, हं. तालुका चांदवड, जिल्हा चांदवड नाशिक. जिल्हा नाशिक. सर्वात महत्वाचं मित्रांनो, आता आपण बोलण्याचा जो विषय आपल्याला ब्लॅक थ्रिप्स नियोजन कसं करायचं शिमला पिकामध्ये, त्यानंतर अधिक उत्पन्न कसं घ्यायचं, खर्च कुठं कमी करायचा, खर्च कुठं वाढवायचा. आज थोडा व्हिडिओ लॉंग राहील, थोडं टेम्परेचर आहे त्याच्यामुळे प्लॉट झाड सुकलेले दिसतील तुम्हाला, कारण की आता आजची तारीख आहे तुमची वाली 6 जून ना, हो. आपलं 6 ऑगस्ट. टेम्परेचर थोडं वाढलेलं, 1-2-4 दिवसात पुढे पाऊस सांगितलेला आहे, त्यामुळे फवारण्या कोणत्या गेल्या पाहिजे आणि अशा कंडिशन मध्ये झाडाची काळजी कशी घ्यायची. बघा तुम्ही आता कालखुडा झालेला आहे, तरी झाडाला आजचं फळाची अवेलेबिलिटी बघा किती झालेली आहे. 4-4, 5-5 फळं आता झाडाला आलेले बघू शकता तुम्ही. तर 6 फळं या झाडाला. तर समजा आता बघितलं आपण तर फुलाची कूच कशी होती आणि ती कशी थांबवायची. पहिले आपण ब्लॅक थ्रिप्सचा विषय घेऊ. ब्लॅक थ्रिप्ससाठी तुम्ही काल शाखा नंबर 2 तो गाव गेलते, बरोबर आहे? हो. तुम्ही थ्रायमॅक्स वापरलं, बरोबर आहे? ट्रायमॅक्स त्याच्यामध्ये टाटाचं माणिक 100 ग्रॅम वापरायला लावलं मी तुम्हाला. थ्रायमॅक्स जे वापरलं ब्लॅक थ्रिप्ससाठी, तर त्याचे रिझल्ट तुम्हाला कसे जाणवले? चांगले भेटले. किती वेळात तुम्हाला ब्लॅक थ्रिप्स मेल्यानंतर मेलेला वाटला? म्हणजे औषध संपेपर्यंत मागे येऊन बघितलं तर मेलेलं होतं. पूर्णपणे संपलेलं होतं, बरोबर आहे? हो. त्यानंतर जे काही तुम्हाला मी उलट्या हाती मारायला लावलं होतं तुम्ही ते मारलं नाही. नाही म्हणजे मारते. मित्रांनो तो स्प्रे आपला खालून घ्यायचा आहे. हो. ते औषध आपलं वरून काम करत नाही. ते जर खालून मारलं तर फुलातली 100% कव्हर मिळतो आपल्याला, बरोबर आहे? हो. लगेच पाठीमागं मेलेलं दिसतं. हो. एक 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये पूर्णपणे ब्लॅक थ्रिप्स आपल्या कंट्रोलमध्ये येतो. ब्लॅक थ्रिप्स स्पेशल आपल्याकडे ते प्रोडक्ट आहे. त्यानंतर जर बघितलं मित्रांनो, फुल सेटिंगसाठी काय करावं? मॅजिक पॉवर, सेमिनो 100, 1340 किंवा 13045 हे ऍप्लिकेशन गेल्यावर प्लॉटला फुलकळी कशी वाढते? चांगली वाढली. जबरदस्त, बरोबर आहे? हो. आता परत आपण एकदा त्याला ते एक ऍप्लिकेशन देणार आहे. हो. त्यानंतर मुळीसाठी आपण H98 वापरलं, बरोबर आहे? हो. प्लॉटच्या मुळे अजून पण आपल्याला इथं दिसतील. इथं खाली हे बघू शकता तुम्ही मित्रांनो, या झाडाचे रूट डेव्हलपमेंट, शिमला प्लॉट आणि रूट डेव्हलपमेंट. आता मी इथंच नाही, मी टोमॅटो प्लॉट मध्ये देखील दाखवतो. हे बघू शकता पूर्ण रूट बाहेर आले आणि त्या पांढऱ्या शुभ्र किती आहे त्याची कंडिशन बघा. कुठेही निमॅटोड नाहीये. निमॅटोड नसल्यामुळं पूर्ण प्लॉट दाखवा, कॅमेरा वर करा. प्लॉट जर बघितला तर झूम करून दाखवा थोडासा. पूर्णपणे निरोगी आहे. कुठंही प्लॉटला व्हायरस नाही. कुठंही प्लॉटला सर्वात महत्वाचं काय म्हणतो आपण त्याला, व्हायरसला बळी पडून खराब झालेला नाही, बरोबर आहे? खरडा बोकडा कुठंच नाही. मालाची क्वालिटी आपण ज्यावेळेस व्यापाऱ्याकडे नेतो किंवा व्यापारी बांधावर गेले येतो, आज तुमचा माल, बरोबर आहे? आज बांधावरून काय भाव निघतो जागीच? 30 ते 35 रुपयाचा 30-35 रुपयाचा रेट चालू आहे ना. आणि तेच मार्केटला नेलं समजा आपण, तर तुमचा माल पडेल का? नाही, मार्केटला तर 2 रुपये वाढवत जाणार आहे, पण खर्च वगैरे वाढतो. त्याच्यापेक्षा जागेवर व्यापारी देऊन टाकायचा. पिंपळगावसाठी देताय का नाशिकसाठी? नाही, तर जागेवरच व्यापारी तो कुठं बघा पाठवतीच नाही, बरोबर आहे? तर बघितलं आपण मित्रांनो, तर मालाची क्वालिटी पण चांगली आहे. दुसरी गोष्ट, जे काही केमिकल वरून वाढवा जातं, बरोबर आहे, ते कुठेतरी कमी झाल्यामुळं आज आपण ऑर्गॅनिक 50 ते 70% म्हणू शकतो, बरोबर आहे? आज ऑर्गॅनिक झालेलं आहे. 50 ते 60-70% तुम्हाला आज ऑर्गॅनिक देतोय. सर्वात महत्वाचं हे देत असताना आपण याची क्वालिटी जर बघितली, समजा ते फळ घेतो मी हातामध्ये, वरचा कवळा माल घेण्यापेक्षा इथं पण खाली, ठीक आहे, ही क्वालिटी तुम्ही बघू शकता. आता जर बघितलं तर याची शायनिंग कशी बघा. हेच फळ माल तुम्हाला मार्केटमध्ये किंवा मॉलमध्ये गेल्यानंतर हे 80 ते 90 रुपयाच्या भावाने खरेदी करावं लागणार आहे. ही क्वालिटी आज तुम्हाला आमच्याकडनं मिळतीये. त्यानंतर बायचान्स आता आपण परत ह्या विषयाकडे येऊ की लिक्विड किती गेले पाहिजे, खर्च कुठं कमी झाला पाहिजे. लिक्विड देताना मित्रांनो 2.5-3 किलोच्या वर कोणतंही लिक्विड द्यायचं नाही. त्याचा 100% आपल्याला रिझल्ट मिळतो. पण लिक्विड सोबत आपण कोणतं पोषक देतो आणि त्याची क्वालिटी कशी, हे अवलंबून पाहिजे. जर ते क्वालिटी असेल
तर 100% तुम्हाला हे जे काही लिक्विडचा खर्च आहे तो तिथं तुमचा वाचतो. त्यानंतर आपण येऊ थ्रिप्स नियोजनाकडे. थ्रिप्ससाठी मित्रांनो, शिमला पिकासाठी येलो थ्रिप्स पडेल असेल आणि तो कंट्रोलमध्ये येत नसेल तर यमराज आणि स्लेअर प्रो. यमराज 250 आणि स्लेअर प्रो 500 प्रति 200 लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची. रिझल्ट कसा मिळतो? एक नंबर 100%. हो. त्यानंतर तुम्हाला प्रिझम कंपनीचं A1 आणि डस्टर वापरायचंय. A1 घ्यायचंय 250 मिली, डस्टर घ्यायचंय 100 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी. त्याच्यामध्ये आपल्याला बोरिक ऍसिड वापरायचंय. बोरिक ऍसिड वापरताना आपल्याला साधारण प्रति एकरी साधारण 500 ग्राम वापरायचंय, जेणेकरून त्याचा रिझल्ट आपल्याला अतिशय सुंदर मिळाला पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, थ्रिप्स कंट्रोलसाठी अजून एक स्प्रे सांगतो. पोलीस, जे फिमा नावाने येतं, फ्युजन नाव आपलं फ्लुएन्स नावाने येतं, ज्यात इमिडा आणि फिप्रोनिल हा कंटेंट येतो. त्यालाच आपण हे येतं लिसेंटा, बरोबर आहे. हो. लिसेंटा 40 ग्राम आणि त्याच्यामध्ये माणिक वापरायचंय तुम्हाला 100 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी. ॲसिटामाप्राइड घ्यायचंय. हे कॉम्बिनेशन तुम्ही फवारल्यानंतर याच्यात निमटेन वापरायचे 500 मिली प्रति 200 लिटर पाण्याला. आता तुम्ही मला एक सांगा, स्टिकर वापरल्यानंतर आपले रिझल्ट कसे भेटले स्टिकरचे? चांगले रिझल्ट भेटले. पावसाळ्यात पूर्ण म्हणजे पाऊस चालू असताना प्रत्येक वेळेस स्प्रे मारला तर हो. रिझल्ट भेटतो. मित्रांनो, 100% तुम्ही उभ्या पावसात स्प्रे मारा. मी ओपन चॅलेंज करतो, धुवून गेला तर कृषी तज्ञ शेती सल्लागार स्वतः भरून देईल. कुठलंही औषध धुवून जात नाही, 100% रिझल्ट मिळतो. त्यानंतर निमटेन जर बघितलं, आता हे फळ लागलेलं आहे आणि आळी लागली समजा, बरोबर आहे. हो. अशा कंडिशनला तुम्ही निमटेनचा वापर करा. व्यापाऱ्याकडे माल न्या, उभं फळ तुम्ही तोंडात घाला, कडू लागणार नाही पण आळीला खाता येणार नाही. त्यानंतर मित्रांनो, दुसरी गोष्ट, आता जर बघितलं आपण तर कंडिशन नुसार पुढे पाऊस पडणार आहे. तर आता कोणता स्प्रे घ्यायला पाहिजे? कॉन्टॅक्ट मधून आणि सिस्टमॅटिक मधून. आताची जर कंडिशन बघितली मित्रांनो, पुढे जर पाऊस पडणार असेल तर Z78 400 ग्राम, सेविक 120 ग्राम आणि संचार 40 किंवा F40 असेल तर 250 मिली, संचार 40 असेल तर 500 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी फवारणी राहील. किंवा त्याच्याऐवजी जी कंट्रोल वापरायचं आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 250 ग्राम. जसा तुमचा पाऊस पडेल, पाऊस पडल्यानंतर सगळ्यात महत्वाचं ह्या वेळेस आता भुरी वाढेल. कारण की टेम्परेचर खूप हाय झालंय, आता देखील घाम फुटतोय. ह्या कंडिशन मध्ये भुरीचा 100% अटॅक होतो. त्याच्यामध्ये पुढचा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे आवाशिन 100 मिली, मेरिऑन 80 ml प्रति 200 लिटर पाण्यासाठी फवारणी राहील. त्यानंतर मित्रांनो, फुलकळी वाढण्यासाठी, गर्भधारणा अजून जास्त होईल त्यासाठी टोमॅटो स्पेशल 500 मिली, रोको 250 ग्राम, बोरॉन 250 ग्राम ही फवारणी घ्यायची. आणि फळं आता आतापर्यंत क्वालिटी मिळतीये, पण जसं जसं झाड डॅमेज होतं, समजा आता खालून निमॅटोड आले, अजून 4-5 खोडे झाल्यावर ते थकल, बरोबर आहे. अशा कंडिशन नुसार तुम्हाला एक गुरु आणि सायझो असे 2 मॉलिक्यूल दिलेले. गुरुचं प्रमाण त्यावेळी राहील 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली आणि बोरॉन 250 ग्राम. त्यामध्ये पहिला स्प्रे तुम्हाला काढायचा राहील सायझो 500 मिली आणि रोको 250 ग्राम, बोरॉन 250 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यासाठी फवारणी. त्यानंतर फुलकळीचं जर फुलगळ होत असेल तर चिलेटेड कॅल्शियम 250 ग्राम, बोरॉन 250 ग्राम प्रति 200 लिटर पाण्यासाठी फवारणी घ्यायची. त्याच्यात आपलं 05234 500 ग्राम टाकून द्यायचं आणि ती फवारणी काढून घ्यायची. आता झालं हे पूर्णपणे शेड्यूल. याच्या व्यतिरिक्त अजून भरपूर काही देण्यासारखं आहे मित्रांनो, परंतु ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच देऊ. आता सर्वात महत्वाचं, तुम्ही जे काही मार्गदर्शन घेतलं, बरोबर आहे, हे इतर शेतकऱ्यांसाठी शिमला पिकासाठी योग्य राहील का? योग्य राहील 100%. त्यानंतर समजा आता तुम्ही ड्युटीवर राहतात, बरोबर आहे, कंटिन्यू कामात असल्यामुळे त्यांचा नंबर आता मी नाही देऊ शकत, परंतु हा प्लॉट व्हिजिट करायचा असेल तर लोकेशन काय सांगू शकता तुम्ही? मालसाने गाव, चांदवड मनमाड हायवे, बरोबर. केद्राई फाट्यावर डायरेक्ट तुम्ही यायचं, त्यांचं नाव विचारायचं, सुनील बरगुडे, सुनील केशव बरगुडे त्यांचा प्लॉट आहे इथं. 100% या, एकदा व्हिजिट करा, प्लॉट पूर्णपणे बघा, प्लॉट मधील समस्या जाणून घ्या. तुम्हाला देखील थोडा ना थोडा अनुभव मिळेल, बरोबर आहे. नाहीच काही तर थोड्याफार गोष्टी शिकायला मिळतील. तेवढं जरी घेतलं, आत्मसात केलं तरी तुमच्या प्लॉटचा फायदा होईल. आणि ज्या शेतकऱ्यांना वाटत असेल आपण एवढी मुलाखत बघितली आणि मोलाचं मार्गदर्शन केलं, प्लॉट बघा तुम्ही खालून, पूर्ण प्लॉट बघा, निरोगी, कुठं भुरी नाही, काही नाही. जर असे सुंदर प्लॉट तुम्हाला घ्यायचे असतील किंवा तुमच्या मित्रांना घ्यायचं असेल आणि त्यांना माझी माहिती नसेल, तर हा जो काही व्हिडिओ आहे, आपले जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहे, आज एवढा मोठा व्हॉट्सअपचा परिवार आहे, बरोबर आहे. आज एका जरी ग्रुपवर टाकलं तर 1000 लोकांपर्यंत पोहोचतं. नाहीच काही तर 100 लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करा. 2-4 ग्रुपला पाठवा, जेणेकरून फुलाची पाकळी प्रत्येकाचा फायदा व्हावा, हीच माझी इच्छा आहे. आणि अधिक माहितीसाठी खाली ऑफिसचे नंबर आहे, त्यांना संपर्क करून तुम्ही प्लॉट रजिस्टर करून घ्या. धन्यवाद भाऊ, धन्यवाद.